हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना आपण बनवणार आहोत बटर गार्लिक बन। खूप सोप्या पद्धतीने बटर गार्लिक बन घरच्या घरी बनतो। त्यासाठी फक्त आपल्याला 3 इंग्रेडिएंट लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा बर्गर बन, जो की मी मधून कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे बटर आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात मेन इंग्रेडिएंट लागणार आहे ते म्हणजे गार्लिक म्हणजेच लसूण। आता ह्या ज्या लसणीच्या पाकळ्या आहेत ना, साधारणतः 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या तिथे मी आणि अगदी बारीक चिरून घेतलाय लसूण सोलून। आता सगळ्यात पहिल्यांदा ना हे बटर जे आहे ते आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे। आपण चमच्याच्या साहाय्याने बटर व्यवस्थित मेल्ट करून घेऊयात। त्यानंतर हा जो बारीक चिरलेला लसूण आहे तो आपल्याला या बटर मध्ये टाकायचा आहे आणि हे दोन्ही आता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे ना मी हे सॉल्टेड वाला अमूल बटर वापरलेला आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचं बटर वापरू शकता। फक्त बटर घेताना ना सॉल्टेड बटर घ्यायचं आणि यामध्ये आता आपण हे लसणीचे तुकडे मिक्स करून घेतलेत आणि हे एकजीव करून घेतलंय व्यवस्थित असं। आता हे जे गार्लिक बटरचं मिश्रण आपण तयार करून घेतलंय ना, ते चमच्याच्या साहाय्याने बनला अगदी व्यवस्थित भरपूर प्रमाणामध्ये लावायचं। इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित क्वांटिटी मध्ये हे मिश्रण आपल्याला लावून घ्यायचंय बनला दोन्ही बाजूला। आता यावरती आपल्याला ना चीज किसून टाकायचं आहे। आता जर किसणीला चीज लागत असेल ना, म्हणजे कधी कधी काय होतं की चीज ना किसणीला चिटकून राहतं, त्यावेळी ना अशा पद्धतीने किसणीला ना तेल लावून घ्यायचं। म्हणजे जेव्हा चीज आपण किसतो ना तेव्हा ते चिटकून राहत नाही किसणीला। इथे एक चीज क्यूब असतो ना, तो अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त आपण घेतलेला आहे। आता इथे हे ना प्रोसेस्ड चीज आपण वापरलेला आहे। तुमच्याकडे जर घरी ना मोझरेला चीज असेल ना तर ते सुद्धा यामध्ये आवर्जून वापरा, कारण यामध्ये ना ते अगदी छान लागतं। आता ना इथे आपण चीज टाकून घेतलं, यामध्ये आता आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। हातावर मी थोडे चिली फ्लेक्स घेतले, ते यामध्ये टाकूया। जर लहान मुलं खाणार असतील ना तर यामध्ये चिली फ्लेक्स ॲड नाही केले किंवा कमी प्रमाणात ॲड केले तरी सुद्धा चालू शकतं। आता एक चिमूटभर इतकं ऑरिगॅनो यामध्ये टाकूयात। चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोमुळे ना गार्लिक बनला फ्लेवर खूप जास्त छान येतो। आता हा बन आपण ना बंद करून घेऊयात। अजिबात ह्या बनला आपल्याला दाबायचं वगैरे नाहीये। आता ह्या बनला लगेचच आपल्याला बटर मध्ये शेकून घ्यायचंय। त्यासाठी एक पॅन घेऊयात, पॅन मध्ये 1 चमचाभर इतकं बटर टाकूयात। आता दोन्ही बाजूने हा बन ना आपल्याला बटर मध्ये शेकून घ्यायचा आहे। थोडा आलटून पलटून बन आपण बटर मध्ये शेकून घेऊयात। खूप वेळ हा तव्यावरती ठेवायचा नाहीये, अगदी बारीक गॅस केला इथे आपण, जेणेकरून ना चीज अगदी व्यवस्थित मेल्ट होईल आणि ना जो लसूण आहे तो पण थोडाफार शिजला जाईल, त्यातला कच्चेपणा निघून जाईल लसणीमधला। चीज मेल्ट होईपर्यंत मस्त आलटून पलटून हा बन ना आपण शेकून घेतलाय बटर वरती। आता ह्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचंय। बटर गार्लिक बन ना अगदी गरमागरम खायला छान लागतो। ह्याला ना आता लगेचच आपण कट करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा हा बटर गार्लिक बन बनून तयार आहे। बाहेर जर आपण हा रेस्टॉरंट मध्ये खायला गेलो ना तर खूप महाग भेटतो, घरी तुम्ही खूप कमी किमतीमध्ये ह्याला बनवू शकता। वरून गार्निशिंग साठी अजून चिली फ्लेक्स किंवा चीज वगैरे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता।
आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा हा बटर गार्लिक बन बनून तयार आहे। लहान मुलं तर इतक्या आवडीने खातील ना, गरमागरम चहा सोबत कॉफी सोबत तुम्ही हा बटर गार्लिक बन एन्जॉय करू शकता। खूपच सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।